नमस्कार मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसांपासून जे आहे आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जो आहे पाठपुरावा करत होतो। परंतु आता वेळ आलेली आहे प्रशासनाला जागे करण्याची, वेळ आलेली आहे क्रांती हक्क मोर्चा आपल्या समोर सादर करण्याची। म्हणून त्याच अनुषंगाने जे आहे मी आणि माझे सर्व जे सहकारी आहेत नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे आणि या नवी मुंबई शहरावर प्रेम करणारे असंख्य नागरिक येणाऱ्या 8 आणि 9 फेब्रुवारीला जे आहे दिघ्यापासून ते पायी चालत जे आहे नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेला घेराव घालण्याचं काम करणार। कारण ज्यावेळेस आपण नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी म्हणून घोषित करतो त्यावेळेस आपल्याला जे आहे आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे बेसिक सुविधांसाठी जे आहे ते आपल्याला धडपड करावी लागते। कित्येक वेळा तरी जे आहे कदाचित आपल्यापैकी जे असेल कित्येक जणांना जे आहे पैशाअभावी जे आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखिला घ्यावा लागतो किंवा मग जे आहे आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर जे आहेत मुंबई या ठिकाणी KM हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल किंवा सोमया असेल किंवा सायन हॉस्पिटलला पाठवण्याचं काम या ठिकाणी जे आहे ते केलं जातं। त्याचसोबत जे आहे आपल्याला माहीत असेल की पाण्याची आज नवी मुंबई शहरामध्ये काय अवस्था झालेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे नवी मुंबई शहरामध्ये पाणी नाही आहे। शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज अकॅडमिक इयर संपत आलं तरीसुद्धा जे आहे विद्यार्थ्यांना गणवेश आणि बॅग्स भेटलेले नाही। महिला या ठिकाणी सुरक्षेचा विषय आहे। असे असंख्य विषय घेऊन जे आहे आम्ही येणाऱ्या 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेला घेराव घालण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। आणि या ठिकाणी मोर्चा संबंधित जी काही माहिती असेल आपल्याला माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जी आहे ती संपूर्ण उपलब्ध असेल। माझी सर्व नवी मुंबईकरांना या ठिकाणी आवाहन करेन की आपण देखील या पदयात्रेमध्ये जे आहे ते सहभागी व्हावेत आणि या मोर्चाला यशस्वी करण्यामध्ये जे आहे ते आम्हाला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांपासून करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।